सर्वांना वेळामुशाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही चाललेलो रानात शेतामध्ये, कारण वेळामुशाची रानात पूजा करायची असते म्हणून चाललेलो. सकाळीच वेळामुशाचे लवकर झालं त्या स्वयंपाकी म्हणून चाललेलो नैवेद्य दाखवायला. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हॅलो मित्रांनो, तर आज आहे येळामुषा. येळामुषाचं आम्ही देवाला नैवेद्य नारळ करण्यासाठी आलोय. मी आहो आणि सई. तर चला तर मग आपण देव हे बघा, आमचं रान दाखवते. शकताना हे पाणी नसल्यामुळं हे शेतकऱ्याच्या आयुष्यातलं मोठं दुःख आहे, कारण पाणीच नाही इकडल्या भागाला. आणि बघू शकता तुम्ही कसलं छोटं बाटूक आहे. आणि आहो तिकडे आहेत सईन आहो चालले पुढं, आणि मी मागणं पिशवी घेऊन चालली. आहो फोनवर बोलतेत. आणि पाहू शकता तुम्ही इकडं अजिबात इकडं पाण्याचा भाग नाही, त्याच्यामुळे अशा दुष्काळ आहे शेतकऱ्याची अवस्था. तर आता हे नैवेद्य आहे, पाहू शकता मुटका असा नैवेद्य आहे. हिरी टाकण्यासाठी चालले. इथे जास्त कुसळ आहेत पाहू शकता तुम्ही. चप्पल ही घातली आणि हे हिरी टाकणारे. आता आमची हिर दाखवते चला. हे का, हे आमची हिर आहे. आता हिरीत मी नैवेद्य टाकणार आहे. पाहू शकता हा नैवेद्य आहे आणि हा हिरी टाकणार आहे. आता पाण्याची भीती वाटते म्हणून लांबूनच टाकला, पाहू शकता. तर आता इथं हिरीतला नैवेद्य टाकून झाला. आता वर जाणार, वरच्या शेतात देव ही करणार. 5 दगड मांडून धुवून हळदी कुंकू लावून. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आजची आमची अमावस्या कशी पार पडते हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तर आता मग ह्या रानात आम्ही देव पूजणार आहे. अमावस्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. चला तर मग आता आपण इथं मी शेतात गेले तेव्हा इथं असं 5 दगड घ्यायचे असते. ते पाण्याने धुत होते मी 5 दगड घेऊन. आणि सईमध्ये झाली म्हणून तिला सांगत होते इकडं उभा हो. आहोनी शिटून घेत होतं म्हणून तिला सांगितलं इकडं हो. आणि मी जशी दगड पाण्याने धुवून त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून नैवेद्य वगैरे दाखवून आमचं चाललं होतं पूजायचं रानात, पाहू शकता. उठ उठ पिलचे उठ. तर फायनल पूजा झाली. आता नारळ फोडायचं चालू आहे. ते देव मांडलंय तर हो नारळ फोडते ती. इथं मेन्स आहे ऑक्सी. इकडे बघा. फायनली नारळ उभा फुटलेला आहे. देव पावलाय आम्हाला. आहे की नाही सई? चला तर आता पूजा झालेली आहे. आता आम्ही जातो घरी नाही सॉरी, इथे एक मसोबा आहे, त्याला एक नारळ फोडायचं आहे, तिथे चाललोय. चला व्हिडिओ कंटिन्यू. तर फायनली आता मसोबापाशी आलोय. इथं कोण आहे का बघा. नाही मला म्हणते मसोबा सारखं दाखवा लागली. हा आहे आमचा मसोबा. चला तर निवद नारळ करू. आहो निवद नारळ करते ती मसोबाला. पहिलं कुठे शिरलंय का? शेताला आली बसली.
आता काय अगरबत्ती लावायची ना? हसा हसा स्माइल. माझं लेकरू म्हणते तुम्ही हे बघा माझे एवढं राहून सुद्धा शिकला नाही. देवाला राहू दे की अरे का- येडा आहे बोलायला. काय होत नसतं थोडी. इकडे बघ रे पिल्या पिल्या स्माइल दे स्माइल. हस की दात दाखव असं असं हसायचं. खाऊ. देवाला दाखवायच्या आधी आमच्या सहीचं खायचं चालू आहे बघा. हाय का तुला इकडं बघ. सगळं लावलंय अगरबत्त्या. मग कसं असते येड झालं करताय का झालं त्याला? का झालं मला काय अगरबत्ती म्हणून एकदाच देवाला पाव म्हणायचं. नारळ एकच आहे त्याला माग काढा मग एक झाली आता त्याला माग काढा अंगावर उठ. हा पण नारळ उभाच पडलेला आहे. हा पण नारळ पावलेला आहे. चला तर फायनली इथे पण देवपूजा झाली. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा ती मस्त कधी सुधी सर इकडे जरा. हा इकडे बघा तिघ जरा मस्त दिसते. चला बाई देवाला. तर इथं आम्ही शेतात निवड नारळ करून येऊन इथं मळ्यात चाललेलो जेवण करण्यासाठी. तिथं पण निवड नारळ करण्यासाठी मळ्यात चाललेलो आणि इकडं सासूबाई पुढं चाललेला. मी बाटली घेतलेली आणि सई मागून येत होती. हे कुठली देवी चप्पल काढायची पिलू. हा बरोबर. आहे का नाही वर असेल. तर आमच्या रानात जनाई आणि लक्ष्मीआई राहत होत्या आणि मग त्यांना नैवेद्य नारळ करत होते सासूबाई. ही जनाई आहे त्यांना नैवेद्य नारळ करत होत्या. मी बाहेर बसलेली. एकाने पूजा केली मी झालं. मग त्यांची पूजा झाल्यानंतर मी सई इकडे बघ. तुझ्या हात नाही चांगलं पिली ती आई. असंच पेरी. जनाईची ही पूजा करून झाल्यानंतर मग मळ्यात आलो. मळ्यात अशी पूजा सासूबाई करायला लागलेल्या. दगड ही मांडून पूजा ही करत होते. अशी 5 दगड मांडायची. त्यांना चुना किंवा गुलाल असं लावायचा किंवा सॉरी गुलाल नाही हळदी कुंकू. हाय आम्ही आलो रानात जेवायला आहे की नाही.
मोटर चालू आहे आणि तिथं काय पाण्याला कुठली बघू तिथं तुला कुठे जाय अजून मला म्हणते जाते तुम्ही मका आमच्या मकर चांगली आहे दिसतो तू हाय करा हाय या जेवायला तिकडे हिडू पडला या जेवायला दिसला हिडू पडला घेतलं पतंग आजचं जेवण गुळवणी पुरणपोळी भात आमटी आणि आज हुंड बाजरी भाकरी आज येळ आमच्यामुळे असं रानात जेवायचं मस्तपैकी काल जेवण केलं रानात. साईकडे पाहू शकता कशी ती जेवण करते. फायनली आता जेवण हे झालेलं आहे रानातलं आणि आई तिकडं पाणी चालू आहे तिकडं आई गेले त्या भांडी धुवायला तर आपण पण जाऊया चला. सईला पण जायचं आहे ना सई तुला कुठं जायचं आहे आईकडे जायचं आहे की नाही पाणी चालू केलं तिकडं जायचं आहे भिजायला तर चला तर मग तिकडं जाऊया. जेवण हे झाले आता भांडी वगैरे धुवून घरी जायचं आहे मस्तपैकी. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. ही आमच्या मळ्यातली मका आहे. इथं पाणी असल्यामुळं हा आहे मका. ही अशी मका आहे मग मळ्यातली आणि इथं पाणी असल्यामुळे जरा आहे ह्याच रानात तेवढं पाणी आमच्या त्यामुळं आहे हिरवं. मस्तपैकी पाणी चालू आहे मकाला. ही आमची मका आहे आणि तसंही खेळते आहे पाण्यात कशी खेळते पहिला. हाच आहे शेतकरी जीवनाचा आनंद. पाहू शकता तुम्ही कसं मस्तपैकी पाणी चालू आहे आणि मस्त वाटते ते पाय भिजवायला आहे का. हाच आहे आनंद. चला तर मग आता चाललो आम्ही घरी. आणि काय झालं माझ्याबरोबर सांगू का ही अशी चप्पल तुटल्या बघा. हां रानात आल्याचा फायदा. आगा 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 वाईट झालं माझ्याबरोबर वाईट. हे बघा ही अशी चप्पल तुटली दिसली चप्पल तुटली नाही. आता आम्ही घरी जातो. ही आहे ती तुम्हाला वाटेल मी जेवायला चालली आहे. नाही नाही ही रानात टाकायचं म्हणून घेतल्या हिरीत माशाला टाकायचं म्हणून घेतले. नाही तुम्ही म्हणताल मी खात चालली. चला तर मग आता घरी गेल्यानंतर भेटू. आधी मध्ये नको हिरीत मासे टाकताना भेटू. ही बघा अशी आहे तिची. कशा सही चालली तू पुढं सही आली सही सही ढकल मागे अगो बाईले खाली सही सहीला ढकल आले. फायनली आता घरी आलो. आता रानातून आलो 1:45 वाजले द्या. आता पाणी चालू करायचं कपडे धुवायचे ती. व्हिडिओ इथे स्टॉप करते. व्हिडिओ मला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल.